नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था यावर शॉर्ट नोट्स पाहणार आहोत। या अगोदर मी भूगोलाच्या सर्व शॉर्ट नोट्स अपलोड केल्या, जर ते तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहून घ्या। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आता अर्थशास्त्र अभ्यासण्या अगोदर तुम्हाला एक मी छोटंसं गोष्ट सांगणार आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची आणि त्याचा उपयोग तुम्ही कसा करता हे तुमच्यावर डिपेंड आहे। एकदा काय झालं, एक गणिततज्ञ असतात आणि एक अर्थतज्ञ असतात, दोघं जण। ते काय करतात, एका इंटरव्ह्यूला जातात। मग इंटरव्ह्यू म्हणलं की प्रश्न विचारले जातात। गणिततज्ञाला प्रश्न विचारतात 2 आणि 2 किती? तो सिंपल उत्तर देतो 4। मग तोच प्रश्न अकाउंटंटला विचारतात, त्यांना पण म्हणतात 2 आणि 2 किती? तो म्हणतो 10%। मग जास्त कसे म्हणून विचारतात, कसंही करा म्हणते, सरासरी 4च येणार आहे म्हणते। मग अर्थशास्त्रज्ञ हा उत्तर दिल्याच्या नंतर परत प्रश्न तोच विचारला जातो, 2 अधिक 2 किती? अर्थतज्ञ उठतो, दरवाजे वगैरे बंद करतो आणि म्हणतो की साहेब, तुम्हाला किती पाहिजे ते सांगा, मी बरोबर ते करून देतो। म्हणजेच काय तर हा होता चुटकुला। पण मला या व्हिडिओतून किंवा या गोष्टीतून एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला हवं तसं आणि परीक्षाभिमुख अशा मी शॉर्ट नोट्स तयार केलेल्या आहेत, ज्या नोट्स मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला देत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या नोट्सला। भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये। भारतीय अर्थव्यवस्थेवर समोरील समस्या आहेत। कुठल्या समस्या आहेत तर अल्प दरडोई उत्पन्न, त्याचबरोबर आपल्या देशाची लोकसंख्या वाढते किंवा कार्यभार करणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढत आहे, पण त्या प्रमाणात आपण रोजगार उपलब्ध करून देत नाहीत। म्हणजेच काय तर बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, त्यानंतर उत्पन्नातील विषमता आहे। ह्या सर्व गोष्टी भारतीय विकास करण्यासाठी म्हणजे ह्या अडचणीसुद्धा आहेत। मग समग्र आर्थिक स्थिरीकरण करण्यासाठी काय काय उपाय केलेत भारतामध्ये तर भारतीय अर्थव्यवस्था भाववाढ नियंत्रित करण्यासाठी उपाय केलेत, त्याचबरोबर वित्तीय समायोजनसुद्धा केलं आहे आणि व्यवहारतोल स्थितीत सुधारणा करण्याचे सुद्धा प्रयत्न केले जातात। मग आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने कुठली आहेत तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पायाभूत सुविधा म्हणजे बरेच गाव आणखीनसुद्धा कच्च्या रस्त्याचे आहेत, त्याचबरोबर साधनसामुग्रीची जमवाजमव म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला आणखीन तेवढं जास्त प्रमाणात पैशाची जमवाजमव होत नाही। त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आव्हाने, त्याचबरोबर चौथ्या नंबरचा आहे शासनाची बदलती भूमिका। ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत, यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर दुसरं म्हणजे महत्त्वाचं, भारतीय उत्पन्नातील असमानतेची प्रमुख कारणे काय आहेत तर मालमत्तेचं खाजगीकरण। आता समजा एखाद्याच्या वडिलाला 100 एकर जमीन आहे, ती म्हणजे त्याच्या वंशजांनाच भेटणार, सर्वांना भेटणार का? नाही। मग ही झाली खाजगी मालमत्तेची मालकी असल्यामुळं असमान, म्हणजे एखाद्याला 2-4 एकर जमीन असते आणि एखाद्याला 100 एकर जमीन असते, त्यामुळं खाजगी मालमत्तेची मालकी ही प्रायव्हेट लोकांकडे असल्यामुळं असमतोल किंवा असमानता निर्माण होते। हे प्रमुख कारण आहे उत्पन्नातील असमानतेचं। त्यानंतर जसं मी म्हटलं तसं वारसा हक्काचा कायदा आहे, त्यानंतर कर चुकवेगिरी आहे। आता बरेचसे मी पाहते शिक्षक वर्ग असो किंवा कुठलाही नोकरदार वर्ग असो, तो काय करतो, एक वेगवेगळ्या पावत्यांची एक लिस्ट बनवतो आणि आपला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त दाखवतो, त्यामुळं काय होतं तर ती कर चुकवेगिरी होते। त्यानंतर समांतर अर्थव्यवस्था म्हणजे ह्या गोष्टी होत असल्यामुळं
भारतीय अर्थव्यवस्थेतील असमानतेचं हे प्रमुख कारण म्हणता येईल, या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं. मग देशाच्या आर्थिक विकासावर मुख्यत्वे दर कुठला येतो, तर शिक्षण आणि संशोधन, भांडवल आणि नैसर्गिक साधने, शेती आणि सिंचन, आणि चौथा आहे राष्ट्रीय व्यापार आणि शांतता. मग देशातलं आर्थिक सर्वेक्षण किती वेळात झालेलं आहे, तर पहिलं आर्थिक सर्वेक्षण हे 1977 झालेलं आहे. त्यामध्ये असंघटित संघटनांना माहिती गोळा केलेली होती. त्यानंतर दुसरं आर्थिक सर्वेक्षण हे 1980 झाले, तिसरं हे 1990 झाले, तर पाचवं हे 2005 झाले. या सर्व गोष्टींवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्ल मार्क्सच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवर जेव्हा विचार मांडले तेव्हा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी सांगितलं की भांडवल संचयन, गुंतवणूक, निर्णय आणि नफ्याचा दर. आर्थिक विकासाच्या मुख्य प्रेरक तांत्रिक प्रगती हा पण एक कार्ल मार्क्सने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील विचार मांडले. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान आहे. मग याचं आपल्या अर्थव्यवस्थेत काय कॉन्ट्रिब्युशन आहे, तर 1950 ते 51 या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा 53.1% इतका वाटा होता आणि तो 1990-91 29.6% एवढा झाला, तर 2013-14 13.9% इतका झाला. जरी आपल्या कृषी क्षेत्राचा वाटा अर्थव्यवस्थेत GDP कमी होत चालला आहे, तरीही आपली जी कृषी व्यवस्था आहे ही जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारी व्यवस्था आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा हा 1950 ते 51 या काळामध्ये 16.6% इतका वाटा होता. त्यानंतर 90-91 27.7% इतका झाला, तर 2013-14 26.2% राहिला. म्हणजेच काय, तर कॉन्स्टंट चाललाय. एक वेग घेतल्यानंतर 2015 नंतर तो 2020 पर्यंत कॉन्स्टंट म्हणजे स्थिर चाललेला आहे. पण सेवा क्षेत्राचा वाटा मात्र जोरात वाढत आहे. सेवा क्षेत्राचा वाटा वाढण्याचं कारण काय, तर प्रत्येकाला मेहनत कमी करायची आणि आपल्या बुद्धीचा वापर करून जास्त पैसे मिळवण्याची हाव झाल्यामुळे सेवा क्षेत्राचा वाटा जास्त झाला आहे, जो की आता म्हणजे 2014-15 52% इतका होता, तर 2018-19 तो 54.3% इतका झालेला आहे. आता भारताचा दरडोई उत्पन्नाचा स्तरसुद्धा कमी राहिलेला आहे. 1950 ते 80 या वर्षामध्ये सरासरी GDPचा 3.5% आसपास एवढा आपला भारतीय दरडोई उत्पन्नाचा दर राहिलेला आहे. याला हिंदू वृद्धी दर असे म्हणून हिणवतात सुद्धा. त्यानंतर भारतात उत्पन्नाचं असमानता आहे, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. उपलब्ध तंत्रज्ञान दर्जा कमी आहे. त्यानंतर मानव संसाधनाचा निकृष्ट दर्जा आहे, तर पायाभूत सुविधांची सुद्धा कमी आहे. जसं की एखाद्या शाळेमध्ये 4 वर्ग असतात, एकच शिक्षक असतो, त्या शाळेला जायला रस्तासुद्धा नसतो. ह्या रस्ता, गाडी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा आहेत आणि त्या सुविधांची सुद्धा आपल्याकडे कमतरता आहे. बचतीचा दरसुद्धा कमी आहे, भांडवल निर्मितीचा दरसुद्धा कमी आहे. आर्थिक विषमता ही तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गरिबी व बेरोजगारी, त्याचबरोबर लोकसंख्येचा विस्फोटसुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागत आहे. ही सर्व माहिती आता आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये येते. तर आज आता आपण काही गोष्टी फ्लोचार्टच्या काही पॉईंटच्या थ्रू पाहिलेल्या आहेत
आणि यानंतरच्या भागात आपण GDP बद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू